ठीक ना, ते सगळं बास झालंय. मी ठरवलंय, मी तुझ्या घरी येऊन नलू मावशीला तुझा हात मागणार. फक्त माझी स्वीटू. अरे ये हुई ना बात मुंबई, क्या बात की यार. चल. एक मिनिट. काय? का? खरी आहे. नाही, ऑब्विसली खोटी आहे. चल. मी बघते. वहिनी, बराच वेळ झाला नाही? हो, गप्पांमध्ये रमले असतील ते दोघं. आमच्या गट्टूचं कोणाशी पटलं ना तर तो खूप बोलत राहतो. हो ताई, आमच्या स्वीटूचं पण तसंच आहे. एकदा कोणाशी जमलं ना की खूप छान जमतं. हो हो. मग बरंच आहे की एकमेकांना शोभेशेच आहेत ते, नाही का? हे स्थळ जुळू दे बाबा. वहिनी, स्वीटू कुठे? ती येते. आई, चल माझ्या बरोबर. अरे चल काय चल, तुम्ही सोबत गेला होतात ना. स्वीटू कुठे आहे? कुठे ठेवून आला स्वीटूला? स्वीटू, तू जे बोलतेस ते पटतंय मला. मलाही माझ्या मनासारखं जगायचा हक्क आहे. अरे कुठे आहे स्वीटू? बोलणं झालंय ना तुमचं? पसंती झाली आहे ना? नाही. म्हणजे मला एवढ्यात लग्न नाही करायचंय. अरे काय बडबडतोयस तू? ज्यांच्या घरात आपण लग्न जुळवायला आलो त्यांच्याच घरात तू असं बोलतोयस? हो आई, काका सॉरी. काय झालं? खरंच सॉरी 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 खरंच सॉरी सॉरी. आई, मला तुला सगळं आधीच सांगायला हवं होतं, पण तू मुली बघत राहिलीस आणि मग तुझ्याशी स्पष्ट बोलायचं मला धाडस नाही झालं. आई, तू माझ्या लग्नासाठी एवढी घाई करतेस कारण मी जाड आहे. त्यात माझ्यासारख्या मुलाला कुठली मुलगी पसंत करेल याचंही तुला टेन्शन येतंय हो ना? हो मग. पण आई, उद्याच्या भीतीमध्ये मी माझा आज वाया घालवतोय. माझं आयुष्य मी कसं जगायचं हे माझ्या आउटर लुक वरनं नाही ठरणार. मलाही बऱ्याच गोष्टी करायच्या आणि त्या लिस्ट मध्ये लग्न ही डेफिनेटली पहिली प्रायोरिटी नाहीये. त्यामुळे हे हे प्रेशर, हा धाक मला नको आहे. अरे काय बडबडतोयस तू? योग्य वेळात लग्न झालेलं बरं असतं. विचार यांना. हो ना. आणि आनंदात जगायचे म्हणजे आता तू आनंदात नाहीयेस? मी त्रास देते तुला? मी काय त्रास देते तुला? मुलांचं लग्न लावणं हे आई वडिलांचं काम नाहीये का? तसं नाहीये आई, पण मला आत्ता लग्न नाही करायचं. असं असलं तरी लग्न वेळेतच व्हायला हवं का? अरे मग काय बिन लग्नाचाच राहणार आहेस का तू? अरे किती गोड आहे यांची स्वीटू. हो, पण त्याआधी मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहे. स्वप्न? आता काय करायचंय बाबा तुला? मला ना हिमालयाला ट्रेकिंगला जायचंय. आणि मग हिमालय झाला ना की त्याहून उंच कुठेतरी जायचंय. स्वर्ग. काही बोलताय तुम्ही? नाही, खरंच काकी, खरंच जायचंय. मला सगळी उंच ठिकाणं चढायची आहेत.
हे काय नवीन खोळ घेतलंयस? उगीच तू इथे शोभा करतोयस. चल आपल्या घरी चल. चला येतो आम्ही. हिमालयात जातो म्हणे. चल आपल्या बिल्डिंगचे 4 माळे चढ अगोदर. म्हणे हिमालय चढतोय. ताई, चल. ताई, अभिषेकराव काय हे? असं काय हा मुलगा? अहो पण वहिनी ते स्वीटू सोबत गेले आणि एकटेच आले. मग आपली स्वीटू कुठे राहिली? ओम नको 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 काय? नको नको. ऐक नको, आपण नंतर कधीतरी सांगू. तू आता जा. स्वीटू ऐकून आता जा. स्वीटू ऐक ऐक. हे बघ, तुला दर 2-4 दिवसांनी कोणीतरी नवीन मुलगा बघायला येणार ना, हो आणि परत सेम गोष्ट आपण रिपीट करणार, बरोबर? मला हे पटत नाही. आता आपलं एकमेकांवर प्रेम आहे, आपल्याला लग्न करायचंय, दिस इज अ फॅक्ट. आणि समजा कोणाला ऍक्सेप्ट होत नसेल तर इट्स देअर प्रॉब्लेम, इज नॉट आवर प्रॉब्लेम. हे बघ, मला असं वाटतंय खूप उशीर व्हायच्या आधी मी दादा आणि नलू मावशींशी बोलून घेतो. अगं ते चिडचिड करतील आपल्यावर, आय नो, ते रागवतील कदाचित, पण तुझे आई वडील आहेत, ते ऍक्सेप्ट करतील. चल. नको नको नको, परत एकदा विचार कर. नको. अगं मी आहे ना बाबा, काही काळजी नको करू. चल. अहो कुठे राहिली स्वीटू? जरा फोन करून बघा ना. येईल का ते? किती काळजी करतेस? अरे ही काय आलीस बिटू? ओमदादा पण आलाय. ओमदादा, ऑल द बेस्ट. हॅलो मावशी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. हो नलू, निदान त्यांचं ऐकून तर घे. हॅलो मावशी, मला माहिती आहे तुला हे आवडलं नाहीये. पण हे नाकारून चालणार नाही ना. माझं खूप मनापासून प्रेम आहे स्वीटूवर, आणि तिचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. आणि यामध्ये खरं सांगायचं तर आमच्या दोघांची काही चूक नाहीये. आवडते मला स्वीटू, ती खूप छान आहे, गोड आहे, समंजस आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तिच्याबरोबर जो कम्फर्ट मिळतो ना, तो जगात आजपर्यंत कोणीच देऊ शकलं नाही, आणि मला कुठेही मिळालं नाही आणि मिळणारही नाही. आणि तिचीही तीच अवस्था आहे. हा काय म्हणतोय स्वीटू?
नलू तू तू चिडू नकोस. हो, माझ्या मुलीची काय अवस्था आहे हे हा मला सांगणार आहे आता. वहिनी तुम्ही जरा शांत व्हा ना. सुमन, तू मध्ये बोलू नको. मैत्री मैत्री म्हणून हात धरून घरी आलाय. पहिलीच त्याची हिंमत. मावशी मैत्रीच आहे आणि सुरुवात मैत्रीपासूनच झाली ना. तू ऐकून घे ना मावशी, माझं प्लीज शांतपणे ऐकून घे. हे बघ, मैत्री म्हणजे काय असतं? मैत्री म्हणजे हक्क, एकमेकांना ओरडण्याचा, एकमेकांचे लाड करण्याचा, लाड पुरवण्याचा. अरे आम्ही दोघं भेटलो, असंच जगत गेलो, एकमेकांना आवडू लागलो आणि आमच्या मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं कळलंच नाही. आणि समजा असं असतं की माझंच स्वीटूवर फक्त प्रेम आहे आणि स्वीटूचं माझ्यावर प्रेमच नाहीये, हे एकतर्फी प्रेम आहे, तर मी इथे असा आज उभा नसतो नलू मावशी. मी आज इथे तुझ्या समोर असं उभा आहे कारण आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मला माहितीये तू स्वीटूसाठी मुलं बघतीयस आणि तिचं यामध्ये काहीच म्हणणं नाहीये, पण मला सहन होत नाहीये आता. मी नाही बघू शकत स्वीटूला दर आठवड्याला एका नवीन मुलाबरोबर. आणि म्हणून मी विचार केला की मी आज येतो आणि मी तुझ्याकडे स्वीटूचा हात मागतो. मी तुझ्याकडे स्वीटूचा हात मागायला आलोय नलू मावशी. मला स्वीटूशी लग्न करायचं. तू स्वीटूचा हात मागायला आलायस? मग असा एकटाच आलास? नाही म्हणजे आम्ही तशी मध्यमवर्गीय माणसं, बाकी काही नाही, पण संस्कारांना धरून असतो. आमच्यात असं मुलीचा हात धरून माझात हात मागायला येत नाही. नित्सर येतात घरच्यांना घेऊन. आणि हो, मुला मुलीचं ठरलं म्हणजे लग्न ठरलं असं नसतं आमच्या. घरच्या मोठ्यांना, आई वडिलांना विचारण्याची पद्धत असते. तुझे घरचे कुठे? तुझी ताई मालविका, तिला मान्य आहे हे सगळं? तिला माहिती आहे का की तुला आमच्या स्वीटूशी लग्न करायचंय ते? हो मावशी, ताईचा आम्हाला सपोर्ट आहे आणि तिला माहिती आहे आमच्याबद्दल. फक्त काय आहे की मी स्वीटूला दुसऱ्या मुलाबरोबर नाही बघू शकत, म्हणून मी त्यांना न सांगताच आज इथे आलो तुझ्याशी बोलायला. आणि त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आम्हाला. त्यांचा खरं तर काहीच इश्यू नाहीये. आणि आपण त्यांच्याशी बोलू ना, बसून आपण बोलू. पाहिलं, म्हणजे शेवटी वाईटपणा मलाच घ्यावा लागला. नाही नाही मावशी, असं नाही. ओमकार, तुम्हा दोघांना जे वाटतं ना तितकं सोपं नाहीये ते. ओमकार, कसं आहे ना की तुमच्यात आणि आमच्यात
जमीन आसमानाचा फरक आहे. पैसा, प्रतिष्ठा, क्लास या सगळ्या बाबतीत ना किती सोंग आणली ना तरी आम्ही कमीच पडणार आहोत. यामध्ये पैसा आणि प्रतिष्ठेचा काय संबंध आहे? आमचं एकमेकांवर प्रेम आहे. स्वीटूचं माझ्या स्टेटसवर प्रेम आहे किंवा तिचं माझ्या पैशावर प्रेम आहे असं काही नाही. तिचं ओंकारवर प्रेम आहे. खानविलकर ब्रँडचा याच्यात कुठे काहीच संबंध नाहीये. ओंकार हे सगळं तुम्ही मानता हो, पण इतरांचं काय? इतर म्हणजे कोण? कोण इतर लोक? आणि इतरांचं जरी मानणं असलं तरी त्याचा आपल्याशी काय संबंध? आणि समजा संबंध असला तरी मी स्वीटूला त्याचा कधीच त्रास होऊ देणार नाही. तुम्ही जशी स्वीटूची काळजी घेतलीये तशी मी स्वीटूची काळजी घेईन. आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ. दादा, शेवटी मी तुमच्याकडनं शिकलोय की एकमेकांची काळजी कशी घ्यायची, एकमेकांना समजून कसं घ्यायचं. आणि समजा आम्ही चुकलोच तर तुम्ही आहात ना आमचे कान धरायला. खरंय ओमदादा, ओमदादा तुझं एकदम खरंय. मला पण माहितीये स्वीटूला तुझ्यापेक्षा जास्त खुश अजून कोणीच नाही ठेवू शकत. मला माहितीये. चिन्या, तुला यातलं कळत नाही, तू मध्ये बोलू नकोस. चिन्या गप. आणि तुम्ही काय हो त्याच्या होला हो करताय? नलू अगं, त्यांची बाजू बरोबर आहे. ओम, तू आमच्या स्वीटूला मागणी घालायला आलायस. हो. आम्ही तुझी मागणी ऐकून घेतली. हा. पण आमचा या लग्नाला नकार आहे. मी माझ्या स्वीटूचं लग्न तुझ्याशी नाही करून देऊ शकत. मला माफ कर. पण का? तुला कारणं द्यायची मला गरज वाटत नाही. ओम, वहिनी तुम्ही चिडू नका हो. नाही सुमन, मी चिडत नाहीये. मी शांतपणेच बोलते. पण मी माझ्या निर्णयावर ठाम. ठीक आहे मावशी, मी पण तुझा भाचा आहे. आता तू मला हट्टी म्हण किंवा ठाम म्हण, जोपर्यंत तुम्हाला होकार देणार नाहीस तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मी माझं उत्तर दिलंय. उगाच इथे थांबून विषय वाढू नकोस. निघ, तू निघ. उगीच आम्हाला त्रास देऊ नलू, नकोस. नलू, आई प्लीज प्लीज, आई प्लीज एकदा त्याचं ऐकून घे ना. प्लीज एकदा त्याचं ऐकून घे. तो असं तू जा म्हणून तो नाही जाणार. एकदा ऐकून घे त्याचं प्लीज. ओम, तू अजून त्रास देऊ नकोस आम्हाला. तू निघ इथून. मी कोणालाही त्रास द्यायला नाही आलोय. मला फक्त तुझा होकार हवाय. ओके ठीक आहे, मी तुला घरात थांबलेलं नकोय. आता जोपर्यंत तू होकार देत नाहीस तोपर्यंत मी बाहेर थांबतो. तिथे थांब. तिथे काय चाललंय तुमच्या दोघांचं? नलू, प्लीज. अहो, जे काही चाललंय ना ते याचं चाललंय. तुला बाहेर थांबायचंय ना, थांब. आई प्लीज असं नको करूस. आई करू दे हाऊस पूर्ण. माझ्यासाठी विषय संपलाय. आई चल इथून. आई नाही, ऐकून द्या प्लीज. नलू, अगं, नलू माझा ऐक तरी. काय